प्रभू रामचंद्र परमात्मा जगातला सर्वोत्तम राजा, जगातला सर्वोत्तम पती, जगातला सर्वोत्तम पुत्र, जगातला सर्वोत्तम बंधू, जगातला सर्वोत्तम मालक, सर्वश्रेष्ठ मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र आहे. पण त्यांच्यावर आरोप करणारे नाही आहेत, त्यांच्यावर अपशब्द काढणारे नाही आहेत. म्हणून रामचंद्र परमात्म्याची उंची कणभर कमी होते. हड अशा हजार कुत्रे भुकले तरी रामाची किंमत कणभरही कमी होत नाही. राम या भारत भूमीचं अस्तित्व आहे, राम या भारत भूमीची ओळख आहे. राम फक्त मंदिरात नाही, आमच्या प्रत्येकाच्या हृदयात राम आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. संगत करायची तर संतांची करा महाराज. संतांच्या संगतीत जर व्यक्ती गेली, जाणता सुन्यांता सुकुनी असो, त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. एक उत्तर भारतात एक कथा आहे. एक सामान्य व्यक्ती, त्या मुलाचं नाव आहे अढैया. जसं नाथबाबाच्या चरित्रामध्ये गावबा नावाचं एक व्यक्ती महत्व येतं, तसंच उत्तर भारतामध्ये अढैया नावाचा एक मुलगा, त्याचं नाव अढैया होतं. असं आडबंग नाव ठेवण्याचं कारण काय होतं माहिती आहे का? त्याला रोजचा आहार होता 2.5 किलो. मायमावल्यांनो, 2.5 किलोचं पीठ, 2.5 किलो एवढं रोजचं त्याचं एक टायमाचं होतं. म्हणजे तेवढं होतं, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त दिले चालत नव्हतं असं नाही, कमीत कमी 2.5 किलो लागायचं. अढैयाचे आई वडील या मृत्यू लोकाचा त्याग करून निघून गेले. आता आधार नाही, आणि महाराज आधार नसल्यामुळे कोणी सांभाळायला तयार नाही. आणि मग ज्याला कोणीच नसतं ना, त्याचे संत असतात. ज्याचं कोणी नाही त्याचे संत. आणि मग महाराज ते असणाऱ्या अढैयानं एका आश्रमात गेला. आश्रमात गेल्यानंतर साधूंची विनंती केली, साधू बाबा मला या ठिकाणी राहण्याकरता जागा आणि खाण्याकरता अन्न मिळेल का? साधू बाबांनी विचारलं, बाबा पण तू थांबून करणार काय, काही पाठांतर करणार का? त्यानं सांगितलं, बाबा पाठांतराची माझी बुद्धी नाही, मला काही कळत नाही. म्हणे मग बाबा मी तुम्ही जी सांगाल ती सेवा करायला तयार आहे, फक्त मला खाण्याकरता द्या. त्यांनी सांगितलं, एक काम कर, माझ्याकडे गाई आहे, त्या ओळखशील का? त्यांनी सांगितलं, मी गाई ओळेल, पण मात्र माझं रोजचं अन्न आहे कमीत कमी 2.5 किलो. तुम्हाला मला तेवढं अन्न द्यावं लागेल, तुम्ही जी सेवा म्हणाल ती मी करायला तयार आहे. मला ठरलं. साधूबाबांनी सांगितलं, बाबा माझ्या मठात कमी कसलीच नाही, समाजाचं आहे आणि समाजाकरताच याचं काय करायचं आहे. श्री गुरु बाबा म्हणत असतात, समाजाचा पैसा हा कोणाच्या कामात आला पाहिजे? समाजाच्याच कामात आला पाहिजे. धर्माचा पैसा हा धर्माच्याच कामात आला पाहिजे. जसा नियम आहे ना, आपण कमवलेलं 25% धन 1/4 भाग हा धर्माचा आहे, तसं महाराज धर्मसंस्थानाचाही हा नियम आहे की धर्मसंस्थानाने देखील आलेला पैसा हा वैयक्तिक नाहीये, आलेला पैसा हा समाजाचा आहे. त्यांनी विचार केला, बाबा ठीक आहे थांब. कथा लक्षपूर्वक आहे का? कथा गोड आहे. ते असणाऱ्या अढैयाला थांबवलं साधूबाबांनी. सांगितलं, सकाळी उठायचं, गाई घ्यायच्या, गाई घ्यायची, तुझा कोरडा शिदा बांधून देण्यात येईल, तो कोरडा शिदा घ्यायचा, वनात जायचं, गाई चारायच्या. गाई चारून झाल्या की गाई जोगवायला बसून दिल्या, एकदा का मग तू काय करायचं, चूल मांडायची आणि तुझा स्वयंपाक तूच तयार करायचा, कारण की एवढ्या पाट्या आम्ही बनवून देऊ शकत नाही. पण बाबा आमच्या आश्रमाचा एक नियम आहे, आमच्याकडं देवाला अर्पण केल्याशिवाय खाण्याची पद्धत नाही. यो भुंगतेस तेन एवसहा, जो देवाला नैवेद्य न दाखवता खातो तो कोण आहे तर चोर आहे. आणि महाराज अजून एक चालू विषय आला म्हणून सांगतो, माझं वय कमी आहे, अधिकार कमी आहे. देवाला नैवेद्य आपण पण दाखवतो ना, देवाला दाखवलेला नैवेद्य हा फेकून द्यायचा नसतो, तो प्रसाद आहे. एक तर पंक्तीत जे अन्न आहे त्या सगळ्या अन्नात तो मिक्स करा, किंवा कोणीतरी एका व्यक्तीनं तो प्रसाद खा, किंवा तुम्हाला नसलच चालत तर निदान गाईला तरी खाऊ घाला. भरपूर ठिकाणी होतं महाराज, आपण सकाळी नाश्त्याचा देवाला जो नैवेद्य ठेवेल का, रात्रीचा जेव्हा नैवेद्य घेऊन जातो का, तेव्हा तो काढून फेकून देतो आणि मग दुसरा ठेवतो. महाराज उत्तर भारतात काही महात्मे असे आहेत का ते देवाचा प्रसाद फेकला जाऊ नये म्हणून एखादच धरत नाही. का? देवाच्या प्रसादाला किंमत आहे का? तो देवाचा स्पर्श झाला, तो देवाचा झाला म्हणून तो आता फेकून देता येत नाही. तेवढी एक विनंती आहे बाबा, बाकी काही नाही. पण तो देवाला दाखवल्याशिवाय तू खाऊ नको. आता यांनी सांगितलं चालेल, काय करायचंय दादा, देवाला फक्त नैवेद्य
नैवेद्य दाखवायचंय, करायचं काय. महाराज गेला वनात, गायी चारल्या, गायी चारून गायी एकदा व्यवस्थित सुईला लागल्या. आता जंगलच होतं, गायी सुईला लागल्या, यानं 3 दगड मांडले. आता आई वडील गेलेले होते, त्याच्यामुळे स्वयंपाकाची काय होती, सवय होती. 3 दगड मांडले, चूल रवली आणि चूल रवून स्वयंपाक करायला चालू केलं. स्वयंपाक तयार झाला, ताट मांडलं. आता मांडल्यानंतर श्लोकाचा माहिती त्याला, श्लोक नाही काही नाही, फक्त डोक्यात काय गुरूंनी सांगितलेलं आहे, देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय खायचं नाही. आता तिथं मूर्ती नाही, काहीच नाही. यानं काय केलं, डोळे झाकले आणि आवाज दिला, गुरुजी के भगवान आ जाओ. काय आवाज दिला, गुरुजी के भगवान आ जाओ. महाराज यांना काही गणमन करायची ना, बरं आला ना. हा प्रभू रामचंद्र परमात्मा हातात धनुष्य घेऊन, पाठीवर तुनीर अटकून, ते सावळ असं कंडरूप घेऊन त्या ठिकाणी प्रगट झाले. यानं विचार केला, गुरुजीने फक्त काय करायला लावला होता, हा तर आला. पण विचार केला, आला असेल, हा आला असेल, पण हा जरी आला असेल, आपण भरपूर शिजवलेलं आहे ना. किती शिजवलेलं आहे, 2.5 किलो, काही अडचण येणार नाही. सांगितलं, देवा नैवेद्य खाणार म्हणे, मग खाण्याकरता तू बोलवलं ना. हा हा बोलवलं, बसा म्हणे. यानं विचार केला, हा राजस सुकुमार मदनाचा पुतळा म्हणे, त्या कानोपात्रानं बोट ठेवलं तरी याचं अंग दाबल्या जायचं, एवढा कोमल सुकुमार आहे हा. हा खाऊन खाऊन किती खाईल. महाराज ताट मांडलं, देवाला नैवेद्य म्हणून वाढलं. महाराज देवानं खाता 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 सगळं खाल्लं. जेवढं वाढलेलं होतं का ते खाल्लं, जे पातेल्यात होतं का ते पण खाल्लं. आडा याला एक घासही शिल्लक ठेवला. पण आता याला काही म्हणता येईना. दुसऱ्या दिवशी रात्री घरी गेला, सकाळी उठल्यानंतर गुरुजींनी सांगितलं, गुरुजी तुमचं देव लय भुकेला आहे भाऊ, एक काम करा, मला आज 5 किलो द्या. किती द्या, कशा करता, माझं 2.5 आणि त्याचं 2.5. गुरुजीने विचार केला, काचा देऊन बिऊ याचाच 2.5 मध्ये भागलं नसेल. पण जाय घेऊन जाय, तू काम चांगलं करतो, तू काय घेऊन जाय, शिदा घेऊन जाय. त्यानं शिदा नेला, शिजवल्यानंतर आता थोडासा डबल होतं, त्याच्यामुळे थोडा काय लागला, टाईम लागला. 12चा 1 झाला. 1 शिजवता झाला. त्यानं ताट मांडलं. त्यानं विचार केला, मोठे ना आवाज नाही देऊ आज आवाज हळूच देऊ. काल कसा दिलता, गुरुजी के भगवान आ जाओ. आज आवाज दिला, गुरुजी के भगवान आ जाओ. महाराज त्याला काय अडचण आहे ऐकायला त्याला. अरे कबीरदासजी म्हणतात की जर मुंगीच्या पायात जर पैंजण बांधलं ते वाजलं ना, ते ऐकतो तो, त्याला काय अडचण नाही. आला, पर येत असताना आज एकटा नाही आला, आई साहेबाला घेऊन आले. ये कोण आहे, धर्मपत्नी. ह्या पण खातात का म्हणे, ह्या पण खातात आणि माझ्या इतकंच खातात. आता मला माझ्या इतके खात वाढलं. आडा यांना दोघं, आता गुरुजीचे भगवाने म्हणले पर्याय नाही ना, दोघांनाही वाढून दिलं. घरी गेलं. परत दुसऱ्या दिवशी सकाळी गुरुजी म्हणे, गुरुजी तुमचे ठाकूरजी म्हणजे तुमचे भगवानही आले आणि तुमच्या भगवंताबरोबर त्यांच्या पत्नी ठकुराईन पण आल्या. गुरुजीने विचार केलं, याच्याकडून काहीतरी गडबड होऊ राहिली. जाय बाबा, काय न्यायचं ते घेऊन जाय. पण तो प्रामाणिक होता, त्यानं जास्त घेतलं नाही. ह्या दोघांचं पाचन, स्वतःचं 2.5. आल्यानंतर शिजवला. आज 2 वाजले. स्वयंपाक जास्त झाला का शिजायला थोडा टाइम लागतो. 2 वाजले. मला 2 वाजले. आता ते 2 वाजल्यामुळे ते कदरलं. पण त्याने विचार केला, किती हळू बोललं ते येतच, मग येऊन येणारच आहे, मग मोठ्यानं बोलायला काय अडचण आहे का. समजा जर लग्न आपल्या संबंधात असला, आपल्याला जर गॅरंटी ना का आपल्याला कमी माणसं सांगायचे, घरगुती सुपारीचा कार्यक्रम आहे, आपल्याला कमी माणसं सांगायचे, पण आपल्याला जर माहिती ना समोरच्याकडून त्या व्यक्तीला आमंत्रण आहे, आपण 100% फोन करतो. का बरं, तिकडून का व्हाय ना, हा तेवढाच आपला मोठेपणा. मी बोलवलो होतो भाऊ तुला, मोठ्यानं आवाज दिला, गुरुजी के भगवान आ जाओ. हा आला, पण दोघं नाही आले. आज लखनभाई याला घेऊन आले. याला पाहिलं कळत. यानं फक्त मानीने विचारलं, देवा हे पण का. ते म्हणे हे पण आणि हे पण आमच्यासारखेच. महाराज मांडलं तर आता पर्याय नाही ना. 7.5 किलो संपलं. हे घरी आलं.
यानं विचार करावा काय करावा सांगितलं आज 10 किलो द्या बाबा आता पर्यायच नाही ना, आता वाढवा द्या. ते तेवढं घेऊन तो आला. तो आज या तिघायचं 7.5 किलो आणि स्वतःचं परत 2.5 किलो आला. शिजवल्यानंतर आज मारुतीराय आणि मारुतीरायला पाहून याला पाहिल्याच कळलं हा एकटाच दाखईल. त्यानं आता विचार केला हे यांच्या गुरफड्यात पडलो ना, देवाला सांगितलं देवा कोणी बाकी का? देव म्हणे नाही आमचा परिवार झाला म्हणे. पण तरी यानं विचार केला देवावर भरोसा ठेवून फायदा. घरी आला, गुरुजीला सांगितलं गुरुजी आज मला 15 किलो द्या. का बरं 15? आज कोणी वाढलं तर काय करता, ह्या विचारानं त्यानं वाढवा घेतलं. आज 2 जणांचं वाढवा घेतलं, कोणाचं? स्वतःचं, आणि एक कोणतरी वाढेल त्याला गॅरंटी होती. आल्यानंतर स्वयंपाक केला. आज 4 वाजले. किती वाजले? आज 4 वाजले. आणि 4 वाजल्यानंतर आवाज दिला गुरुजी के भगवान आ जाओ. महाराज आज राम सीता लखन भैया मारुतीराय तो होते. यानं पाहिलं बरं झालं. पण ते जसे पुढं आले भरत शत्रुघ्न आले ना मागून. याचं नियोजन कितीचं होतं? एकच. वाढले किती? मला तो दिवस तसा गेला. यानं विचार केला आता काही खरं वाटत नाही. दुसऱ्या दिवशी अजून सीधा घेऊन आल्यानंतर आज त्यानं बाकी काय केलं माहिती का? सगळं सामान आणून ठेवलं आणि 12 वाजताच आवाज दिला गुरुजी के भगवान आ जाओ. आले देव आले. देवने पाहिलं खरे इथं तर भाजीचा वास आहे ना, पोळे दिसाना, काहीच नाही. तू काय आवाज देतोय? त्यांनी सांगितलं देवा तुम्ही म्हणतात हे तुमचे लहाने भाऊ आहे, हा तुमचा गदाधारी सेवक आहे आणि सोबत असणारी पत्नी आहे. एवढे दिवस खाल्लं ना मागचा, आता बनवा ना, आईला सांगा ना बनवायला म्हणे. लोखंड भैया चिडणार. देवाने हात दाबला, भाऊ भोळा बघतय, उद्योग करू नको. बिलगा म्हटल्यावर आई साहेब सीता स्वयंपाक बनवायला. त्यानं लाकडं सुद्धा आणून ठेवले नव्हते. भरत शत्रुघ्न लाकडं आणायला आणि लखन भैया मारुतीराय काड्या पुढं लोटायला. आणि यानं सांगितलं मी ना म्हणे थोड्या गाई काय करतो, थोड्या सुईला लावतो येतो. मला धूम ठोकली. त्या आश्रमावर पळत गेला. गुरुजी तुम्हाला वाटत होतं मी तिकडं नेऊन शिद्याचं काहीतरी करतो, चला म्हणे. आणि चला म्हणून गुरुजीचा हात धरून त्या आढय्यानं आणलं आणि समोरचं दृश्य दाखवलं. अरे जगतपिता प्रभू परमात्मा मर्यादा पुरुषम प्रभू रामचंद्र परमात्मा बसलेले आहेत. अरे जगतजन्य आई साहेब सीता स्वयंपाक बनवते. लखन भैया मारुतीराय भरत शत्रुघ्न हाताखाली काम करताय. आणि तो स्वयंपाक तयार केला. याच्यात विशेष नाही, त्या असणाऱ्या आढय्याच्या निमित्तानं आढय्याच्या गुरुला स्वतः प्रभू रामचंद्र परमात्म्याच्या साक्षीनं या भरत शत्रुघ्न हनुमंतराय लखन भैयाच्या हातानं आणि स्वतः जगतजन्य आईसाहेब सीतेनं तयार केलेला स्वयंपाक खायला भेटला. याला म्हणतात काय तर संत समागमे धरावी आवडी. विठ्ठल काही कळत होतं का आढय्याला? मग का घडलं एवढं? फक्त एका साधूच्या काय गेला, तो संगतीत गेला आणि साधूच्या संगतीचा परिणाम हा झाला. अरे जगाचा बाप भेटला. महाराज योगियाच्या ध्याता ना तुडस. अरे जो योग्याला सापडत नाही, करोडो वर्ष तप करून तपस्व्यांना जो भेटत नाही असा तो, मात्र तो समोर आला. याच्यात विशेष नाही, आईसाहेब सीतेनं स्वतः जेवण बनवून खाऊ घातलं. महाराज का घडलं हे सगळं? संतांच्या संगतीचा परिणाम म्हणून. संत समागमे धरावी आवडी. त्या संतांच्या समागमाविषयी अंतःकरणात प्रेम धारण करा आणि करावी तातडी परमार्थाची. घाईघाईनं परमार्थाला लागा. परमार्थाला लागत असताना घाई करायची, परमार्थात घाई करायची. वाक्य नीट लक्षपूर्वक ऐका. परमार्थाला लागण्याची घाई करायची, परमार्थाची घाई करायची. म्हणजे एकदा मध्ये आले का मग धावपळ रिकामी करायची नाही. आज आपण नामस्मरण केलं म्हणजे आज आपलं अख्खं पुण्य जळल, या भ्रमात कुणीच राहायचं. आज आपण नामस्मरण केलं, कीर्तन केलं म्हणजे उद्या आपल्या कीर्तनात येऊन देव नाचल असं समजायचं नाही. का